जय हिंद. टाइम्स ऑफ पुणे चॅनलवर आपले मनापासून स्वागत. कृपया आपल्या हक्काच्या या चॅनलला सबस्क्राईब करून टाइम्स ऑफ पुणे परिवाराचे सदस्य व्हा. कोण आहे यावर्षीच्या मौलाना आझाद पुरस्काराचे मानकरी? पहा, 2020चे आदर्श नगरसेवक, पत्रकार आणि समाजसेवक कोण आहेत ते. मौलाना आझाद यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि देशात तांत्रिक आणि आधुनिक शिक्षणाचा पाया रचणारे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची 132वी जयंती सालाबादप्रमाणे दिनांक 11 नोव्हेंबर रोजी कोरेगाव पार्क येथील मौलाना आझाद सांस्कृतिक हॉल येथे भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. मागील 9 वर्षांपासून भारतरत्न मौलाना आझाद असोसिएशन उत्स्फूर्तपणे मौलाना आझाद जयंतीचा कार्यक्रम अनेक दिग्गज विचारवंत, समाजसेवक, जनप्रतिनिधी यांच्या कार्य आणि विचारांचा गौरव करून करत आहे. तसेच मौलाना आझाद यांच्या प्रखर राष्ट्रवादाची विचारधारा समाजात पोहोचविण्याचे कार्य या कार्यक्रमानिमित्त केले जात आहे. मौलाना आझाद यांचे देशासाठी असलेले योगदान लोकांना माहीत व्हावे म्हणून यंदा असोसिएशनतर्फे मौलाना आझाद जीवनचरित्राचे माहिती फलक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत मौलाना आझाद सांस्कृतिक हॉल येथे लावण्यात आले. या फलकांचे अनावरण आमदार माननीय श्री चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजकीय, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच कोरोनाच्या महामारीत अहोरात्र कष्ट घेऊन सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि पोलीस यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांनाही सन्मानित केले गेले. यावर्षी मौलाना आझाद जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुणे शहरातील कॅन्टोन्मेंट भागाचे नगरसेवक विनोद मथुरावाला व कोंढवा येथील नगरसेविका परवीन हाजी फिरोज या 2 नगरसेवकांना मौलाना आझाद आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मजहर शेख, RTI कार्यकर्ता अझहर खान, शीख समाजाचे समाजसेवक परमजीत सिंह, येरोडा परिसरातील समाजसेविका रिजवाना शेख, भारतीय युवा बहुजन संघाचे फिरोज शेख यांना त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मौलाना आझाद आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सकाळ समूहचे नदीम रावल, मुक्त पत्रकार निलेश महाजन, सजग नागरिकचे मजहर खान, मोहम्मद जावेद मौला हे पत्रकार यंदाच्या मौलाना आझाद आदर्श पत्रकार पुरस्काराचे मानकरी ठरले. कोरोना काळात मरण पावलेल्या 860पेक्षा जास्त सर्वधर्मीय व्यक्तींचे त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे अंतिम संस्कार करण्याचे महान कार्य केल्याबद्दल मूल निवासी मुस्लिम मंचचे अंजुम इनामदार व त्यांच्या टीमचा मौलाना आदर्श सेवाभावी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ इस्लामिक स्कॉलर डॉक्टर अनीस चिश्ती होते, तर समाजवादी नेते सुभाष वारे, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष अझीम गुडाखूवाला आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन असोसिएशन अध्यक्ष अमानत शेख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन कमिटीचे रफिक तांबोळी, आदम सय्यद, विजयकुमार कंती महांती यांनी नियोजनबद्ध केले. तर मुबारक जमादार सर, इक्बाल अन्सारी, मनसूर खान, सरफराज शेख, गौस खान, अली अमानत शेख, टाइम्स ऑफ पुणे टीम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले. या ठिकाणी आम्हाला भाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने होतो. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. अनेक लोक जी समाजामध्ये चांगलं काम करतात त्यांचे सत्कार या ठिकाणी होतात. काही पत्रकारांचे होतात, काही सामाजिक काम करणाऱ्यांचे होतात. त्याचप्रमाणे यावेळी कोविड योद्ध्यांची त्यांनी सत्कार करायचं ठरवलं आहे. चांगला स्तुत्य उपक्रम आहे. याच्या माध्यमातून समाजामध्ये ज्यांनी काम केलं किंवा ज्यांनी दफन आणि बाकीच्या गोष्टींसाठी काम केलं, कारण महानगरपालिका जो व्यक्ती मृत पावला आहे त्याचं नंतरचं जे क्रियाकर्म होतं ते करण्याचा सुद्धा थोडीशी अडचण येत होती. त्याच्यामुळे त्याच्यातही अनेक लोकांनी काम केलं. एक चांगला पाडला म्हणत भाई आपण या ठिकाणी पाडला आहे.
त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो. शिक्षण मंत्री म्हणून जे त्यांनी काम केले ते अजूनही फार मोठ्या प्रमाणावरती समोर येत नाही. आज आपल्या भारताची जी शान आहे शिक्षण क्षेत्रातली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हे जे सगळं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अशा टॉपच्या ज्या सगळ्या शिक्षण संस्था आहेत, या सगळ्या शिक्षण संस्था मौलानांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये त्याची पायाभरणी केली. IIM, IIT अशा सगळ्या शिक्षण संस्था ही पायाभरणी मौलानांनी केली. ज्या सांस्कृतिक पातळीवरच्या संस्था आहेत, साहित्य अकादमी किंवा साहित्य नाटक अकादमी, आज दिल्लीमध्ये त्या आघाडीवरती भरपूर काम घडतंय. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान म्हणून सोबत होतेच, पण मौलानांनी त्या संस्थांची खऱ्या अर्थाने उभारणी केली. कि वाले साहब, आपने जो शिक्षण और जॉब के बारे में बताया, तो आपको बताते हुए बहुत खुशी है कि इसी साल 2 फरवरी 2020 को हमने पूना कॉलेज में जॉब फेयर लिया था. और माशाल्लाह उसके अंदर 3545 लोगों ने हिस्सा लिया. और ये आप सबको बताते हुए बहुत खुशी है कि उसके अंदर से 1248 लोगों को नौकरियां मिली है IT सेक्टर में. कि 1944 या 45 में से क्रिप्स मिशन भारत आने वाला था. क्रिप्स जो था वो एक MP था ब्रिटिश की पार्लियामेंट का. तो ब्रिटिश पार्लियामेंट ने, यहाँ की गवर्नमेंट ने, ब्रिटिश गवर्नमेंट ने तय किया कि ब्रिटेन से एक डेलीगेशन आए और वो डेलीगेशन यहाँ के इंडियन लीडर्स जो हैं उनके साथ बात करें कि वो क्या चाहते हैं. आज़ादी से पहले की बात है, चाहे 1-2 साल पहले की बात है. तो क्रिप्स मिशन जब भारत आया और जब वो बॉम्बे के पोर्ट पे उतर गए, तो सवाल पैदा हुआ कि क्रिप्स मिशन के साथ बात कौन करेगा. वो तो अंदर की बात बता रहा हूँ मैं आपको, कांग्रेस कमेटी की बात बता रहा हूँ. तो कंट्री के अंदर यानी कांग्रेस कमेटी के अंदर एक थोड़ा वहाँ पे एक डिस्टर्बेंस जिसको बोले कि वो हो गया कि क्रिप्स मिशन के साथ बात कौन करेगा. तो एक ही नाम आया सबके सामने कि गांधी जी बात करेंगे. अब गांधी जी का उस जमाने में तो शिक्षा का सवाल ही नहीं पैदा होता था, उनका अपोज नहीं कर सकता था. लेकिन कांग्रेस कमेटी के अंदर से अपोज हुआ, कहने लगे गांधी जी हालांकि है इंडियन टेम्पल यूनिवर्सिटी के पढ़े हुए, इंग्लैंड के पढ़े हुए, लेकिन ये बात करने में स्टैमरिंग करते हैं, हिकलाते हैं, ते बोलताना हाकलतात. म्हणून गांधीजींना पुढे करू नये, त्यांनी त्यांच्याबरोबर गोष्टींमध्ये त्यांनी पुढाकार घेऊ नये. और दूसरा नाम कौन सा, एकदम क्वेश्चन मार्क दूसरा नेहरू का नाम आया. तो नेहरू जाहिर वो भी फॉरेन के, इंग्लैंड के पढ़े हुए थे. कांग्रेस कमेटी ने उसको भी अपोज किया, कहने कि नेहरू का प्रॉब्लम ये है कि इनको गुस्सा जल्दी आता है, अगर इसने पटरी छोड़ दिया तो पूरा क्रिप्स मिशन फेल हो जाएगा. सबका फिर एक ही नाम आया. उस जमाने में 35 करोड़ का पॉपुलेशन था भारत का, उसमें से एक नाम सामने आया और वो था मौलाना अबुल कलाम आजाद का, कि जो क्रिप्स मिशन के साथ बात करेगा वो मौलाना अबुल कलाम आजाद करेंगे. तो लोगों ने कहा इनको इंग्लिश आती नहीं, और कहे नो प्रॉब्लम, हम इनको ट्रांसलेटर देंगे. और ट्रांसलेटर किसको मुकर्रर किया, पंडित जवाहरलाल नेहरू. ये हिस्ट्री है, ये मैं हिस्ट्री बता रहा हूँ आपको. तो अब ठीक है साहब, सब तय हो गया. अब वो क्रिप्स मिशन आए और सब बात हुई और ये हुआ वो हुआ सब हुआ. अब वो बैठा सेशन जब शुरू हुआ तो क्रिप्स जो बात करते थे वो लटे नाटकी थे, वो जो बात करते थे तो पंडित जवाहरलाल नेहरू उसका ट्रांसलेशन करते थे और मौलाना आजाद को उर्दू में बताते थे. मौलाना आजाद जो उत्तर देते थे उसका इंग्लिश में ट्रांसलेशन करके उनको क्रिप्स को बताते थे. थोड़ी देर के बाद ये महसूस हुआ मौलाना अबुल कलाम आजाद को कि देयर इज सम प्रॉब्लम इन द ट्रांसलेशन. और उन्होंने क्या किया कि खुद तो उर्दू में बोलते थे, लेकिन जब क्रिप्स बात करते थे इंग्लिश में तो ट्रांसलेशन के लिए उनको रोक देते थे. पंडित जी को रोक देते थे और खुद उसका जवाब इंग्लिश भी उर्दू में देते थे. और तो उसको अच्छी तरह से ट्रांसलेशन करके बताते. जब वो मिशन का काम कंप्लीट हुआ तो क्रिप्स ने उनसे पूछा, मौलाना यू नो इंग्लिश, यू टॉक सच अ ग्रेट इंग्लिश, एंड आई एम अवेयर दैट यू नो फ्रेंच आल्सो, समबडी हैज टोल्ड मी दैट यू नो फ्रेंच आल्सो. वो थोड़ा सा फ्रेंच भी पढ़ा था मौलाना. तो कहने लगे दैट व्हाई डोंट यू स्पीक अलोंग विद मी इन इंग्लिश लैंग्वेज ओनली. तो मौलाना ने कहा
कि 12,000 किलोमीटर से 18,000 किलोमीटर से आने के बाद तो अपनी लैंग्वेज नहीं छोड़ता, तो मैं अपने घर पे बैठ के अपनी लैंग्वेज कैसे छोड़ूं? ये मौलाना आजाद। तो मौलाना आजाद के साथ जो था अगले दिन में वो काम नहीं होता। ये बहुत बड़ा विषय है। और आपने जो बताया वाली सर, आपने जो बताया, मैं आपसे क्या बताऊं कि ये मेरे दिल की बात आपने कही कि इस तरह से एजुकेशन एंड एम्प्लॉयमेंट के ऊपर बात होनी चाहिए। और उसके लिए हमको किसी को कटघरे में खड़े करने की जरूरत ही नहीं है। हमको खुद हम क्या कर रहे हैं देखना पड़ेगा हमको। इसलिए पूरा साल अमानत तो बहुत बहुत एक्टिव है, बहुत बच्चा ये काम करता है। मैं फिर एक बार इन सबसे गुजारिश करूंगा कि तुम अपने साथियों के साथ मिलकर 1-2 सेशन लो। एक कॉन्फ्रेंस में काम नहीं चलेगा, 2-3 कॉन्फ्रेंस से लो जिसके अंदर एजुकेशन, फंडामेंटल्स ऑफ एजुकेशन एंड एम्प्लॉयमेंट का जो गर्भगाभे के अंदर जो सीक्रेट्स हैं वो हमारे समाज तक पहुंचे। और इसके लिए आप लोग जो कोशिश करेंगे हम आपका साथ देंगे। वमा अलैना इल्लल बलाग। सबसे पहला, I am proud of being an Indian. I am a part the individual unity that is Indian nationality. I am indivisible to the noble edified. Without me, this is splendid structure incomplete. I am essential element which has gone to build India. I can never surrender this claim. आपला होस्ट शफीक कंचोडी. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.